मित्रहो, नुकतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या चुलत बंधूंची पत्रकार परिषद संपलेली आहे. भल्या सकाळी घेतलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि बुद्धीची देवता असलेल्या किंवा विद्येची देवता असलेल्या श्री गणेशाच्या म्हणजे मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्याचं या दोन्ही भावांनी ठरवलेलं आहे. या मोर्चाची काही वैशिष्ट्य असणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातलं या दोन्ही भावांमधचं हे आंदोलन याआधी कसं फसलं होतं हे मी आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याच्यावरती पांघरून घालत ते आंदोलन आत्ता जे होईल ते कदाचित दिल्लीच्या छातीत धडकी भरायला लावेल असं करण्याचा प्रयत्न या दोन्ही भावांनी सुरू केलेला आहे. भल्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन या दोघांनी माध्यमांना याबद्दलची माहिती दिली. या नेमक्या मोर्चाच्या आयोजनामध्ये त्यांना काय काय अभिप्रेत आहे आणि मुंबई आता या दोन्ही भावांना एकत्र येऊन प्रतिसाद देणार आहे का, संक्षिप्त स्वरूपात आपण त्याचा दांडोळा घेऊया. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये आता दोन गोष्टी दिल्लीत घडताना दिसत आहेत. एक, सोनम वांगचुक हे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी काल विरोधी पक्षाचे 17 नेते तिथे रुग्णालयात पोचलेले होते. पण वांगचुक यांना त्यांना काही भेटू दिलं गेलं नाही. सुरक्षा रक्षकांनी, पोलिसांनी त्यांना भेटायला विरोध केला. त्यांना भेटता येणार नाही असं सांगितलं. पण त्याच्या आधी वांगचुक यांची भेट 2 केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती आणि सरकारच्या शिष्टमंडळाने घेतली होती. जर सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटू शकतं तर विरोधकांच्या नेत्यांना किंवा विरोधी पक्ष नेत्यांना वांगचुक यांना का भेटू दिलं जात नाहीये? वांगचुक यांनी आता एक भूमिका अशी घेतलेली आहे की या सरकारबरोबरच्या ज्या चर्चा आहेत त्या सुरू व्हायला हव्यात आणि या नीटच्या संदर्भातली जी काही एकूणच प्रक्रिया आहे ती कशी सरकार करणार हे समजून घ्यायला हवं असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. पण त्याच वेळेला अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही तरुण आहेत किंवा जे काही विद्यार्थी नेते आहेत त्या सगळ्यांनी एक खंबीर भूमिका घेतली आहे की आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि त्यानंतर जंतर मंतरवर येऊन चर्चा. हे झालं दिल्लीतलं. म्हणजे काय तर सरकार आता योजनाबद्ध पद्धतीनं असा प्रयत्न करतंय की सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यामध्ये सुद्धा बेबनाव झाल्याचं सरकारला लक्षात आणू द्यायचं. ही गोष्ट आता ज्या वेळेला अनेकांच्या लक्षात आली त्यावेळेला ती राज ठाकरे यांच्यासारख्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांच्या लक्षात आली नसती तरच नवल. आणि त्यामुळे या दोन्ही भावांनी आज सकाळी 11:30 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. त्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले आणि तिथे ही पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आले किंवा ज्या काही गोष्टी आल्या आहेत त्यावरती राज ठाकरे यांनी आपल्या शैलीनं टिप्पणी केलेली आहे. आता गंमत अशी आहे की काही वर्तमानपत्रांमध्ये आणि सगळ्याच माध्यमांमध्ये एक विधान आलेलं आहे. ते विधान कोणाचं आहे तर ते विधान आहे सूर्यकांता यांचं, जे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. ते असं म्हणालेले आहेत की जे पण काही तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही याचिकेमध्ये म्हणा. या तुमच्या फिल्म बघत बसायला आम्हाला वेळ नाहीये. पण हे प्रत्यक्ष विधान काय आहे तर हिंदुस्तान टाइम्सच्या प्रतिनिधीने ज्या पद्धतीची बातमी दिली आहे ती बातमी पाहिल्यानंतर सूर्यकांत यांचं अर्ध विधान हे माध्यमांनी दाखवलेलं आहे, पूर्ण विधान दाखवलेलं नाहीये. पूर्ण विधान ते असं म्हणालेले आहेत की तुमच्या या सगळ्या क्लिप्स आणि व्हिडिओज बघायला आमच्याकडे वेळ नाहीये. तुम्ही रितसर याचिका करा आणि मग त्या याचिकेची सुनवाई होईल किंवा सुनावणी होईल आणि ते प्रकरण पुढे जाईल असं म्हटलेलं आहे सूर्यकांता यांनी. पण आता हेच सूर्यकांता सगळ्यात मोठे व्हिलन ठरतायत आणि त्यांचं व्हिलन पण अधोरेखित करतायत राज ठाकरे. कसं ते आधी आपण बघूया. मग तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोलले की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. जन्मदाते तेच आहेत. मग आता हे काय करणार? 17 वर्षापासून 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 17 वर्षापा
आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. आता आपण पाहिलं राज ठाकरे काय म्हणाले. याच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ते येत्या रविवारी म्हणजे 26 जुलैला सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे तिथून सुरू होणार आहे. आणि हा मोर्चा जाणार आहे कुठे, तर सगळ्या विद्यार्थ्यांची तुम्हा आम्हा सगळ्यांच्या बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या म्हणजेच प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरापर्यंत हा जो लॉंग मार्च असेल तो केला जाणार आहे. या मोर्चामध्ये कोणतेही झेंडे नसणार आहेत, पण या मोर्चाला उधळून लावण्यासाठी जर काही हुल्लडबाजी केली तर या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरे काय म्हणतायत ते आधी आपण बघूया. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाही. आता आपण पाहिलं की या मोर्चाबद्दल राज ठाकरे यांनी ज्या काही 2-4 गोष्टी सांगितल्या त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता या मोर्चामध्ये कोण कोण असणार, तर राज ठाकरे यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांनी यावं, पालकांनी यावं, ज्यांना ज्यांना वाटतं की इथली शिक्षण व्यवस्था सुधारायला हवी. आणि कारण आपल्याकडची जी शिक्षण व्यवस्था आहे ती मित्र हो जगातल्या अव्वल शिक्षण व्यवस्थांपैकीची एक शिक्षण व्यवस्था म्हणून आपल्याकडच्या शिक्षण व्यवस्थेला म्हटलं जात होतं. पण गेल्या 10 वर्षात जसं राहुल गांधी म्हणतात तसं 152 पेपर फुटले अधिकृतरित्या जे आपल्या समोर आले. पण त्याहीपेक्षा जास्त पेपर फुटले असण्याची भीती सुद्धा दिल्लीतल्या काही मंडळींनी व्यक्त केली आहे, काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पण या बाबतीत कुठेच आवाज उचलला गेला नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडून असलेल्या अहंकारी वृत्तीचं प्रदर्शन आणि हे संपूर्ण आंदोलन आणि ही जी सद्यस्थिती आहे ती पंतप्रधान कार्यालयाकडून नियंत्रित होते. याच्यामध्ये म्हणजे जसं आता सोनम वांगचुक यांच्यामध्ये तट पडलेला आहे आणि अभिजित दिपकेमध्ये तट पाडण्याचा प्रयत्न सरकार करतंय, तशाच पद्धतीची गोष्ट ही गृह विभाग किंवा गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यामध्ये सुरू असल्याचं दबक्या आवाजात बोललं जातंय. कारण गृह मंत्रालयाकडून किंवा पोलिसांकडून ज्या पद्धतीचा अमानुष लाठीचार्ज आणि ज्या काही गोष्टी केल्या गेल्या त्याची खरंच गरज होती का असा प्रश्न सातत्यानं सगळीकडे विचारला जातोय. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी थंड बस्त्यात पडू नयेत, सरकारबद्दलचा विरोध आणि शिक्षण व्यवस्थेबद्दलचं पारदर्शी असणं हे सतत महत्त्वाचं आहे. ते तरुणाईसाठी आणि विद्यार्थी वर्गासाठी महत्त्वाचं आहे. हे अधोरेखित करण्याचा चंग आता ठाकरे बंधूंनी मांडलेला आहे आणि त्यासाठीच सगळ्यांना बरोबर घेऊन कसं पुढे जाता येईल याचा विचार सुरू झालाय. उद्धव ठाकरे मोर्चात कोण कोण सहभागी होणार आहेत त्याबद्दल सांगतायत, ते अगदी संक्षिप्त स्वरूपात ऐकूया. आम्ही देखील जे काही ज्याला मोर्चा म्हणा किंवा काही म्हणा, या सगळ्या गोष्टी करताना तिथे आमचे राजकीय पक्षाचे झेंडे नसणार. कळलं का? तिथे जर कुठचे झेंडे असतील तर ते फक्त तिरंगे असतील, देशाचा झेंडा असेल. बाकी कुठचेही राजकीय पक्षाचे झेंडे त्या सगळ्या अख्यामध्ये कुठेही नसणार. आणि आता उद्धव सांगतात त्याप्रमाणे काँग्रेसशी देखील बोलणं चालू आहे, ते देखील सहभागी. काल माझं बोलणं झालं, राहुलजींशी पण झालं, मग सपकाळांचा फोन आला होता आणि त्यांनी पण सांगितलं की आपण एकत्रितपणाने या गोष्टी करू. आता हे आम्ही परवाच्या मोर्चाची घोषणा तर केलेली आहे. आता त्यांना सुद्धा आम्ही सांगतोय सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा, जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक भाजपचे लोक आहेत की त्यांना आता असं वाटतं की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. आता आपण पाहिलं उद्धव ठाकरेंनी काँग्रेसलाही साथ घातली आहे, काँग्रेस बरोबर त्यांची चर्चा सुरू आहे. म्हणजे उद्धव ठाकरे एक गोष्ट सातत्यानं करण्याचा प्रयत्न करतायत. ते असं सांगतायत की राहुल गांधींशी माझी चर्चा झाली आहे, हर्षवर्धन सपकाळांशी माझी चर्चा झाली आहे. याचा अर्थ काय, तर जरी आपला भाऊ आपल्या बरोबर असला तरी काँग्रेस जो आपल्या मोबियातला एक महत्त्वाचा पक्ष आहे तो आपल्या बरोबर असणं ही उद्धव ठाकरेंना या आंदोलनाच्या निमित्तानं तितकीच राजकीय गरज वाटते. ही अनेकांची राजकीय गरज आहे, ती एकट्या उद्धव ठाकरेंची नाही आहे. पण त्याचबरोबर तरुणाईची गरज काय आहे, तर नीट सारख्या परीक्षांमध्ये जो गोंधळ आहे तो गोंधळ संपणं हेच गरजेचं आहे. आणि त्यामुळे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या हजारोंच्या नव्हे लाखोंच्या मोर्चाला ज्या सिद्धिविनायकाच्या चरणी घेऊन जाणार आहेत त्या सिद्धिविनायकाला ते रविवारी साकडं घालणार आहेत. पण आपण आजपासूनच साकडं घालूया की हा मोर्चा शांततेत पार पडू दे. एक तर कारण या शहराची शांतता अबाधित राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, सगळ्यांची गरज आहे. आणि त्याच वेळेला सरकारला आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना सिद्धिविनायक सद्बुद्धी देव इतक्याच प्रार्थनेसह आपण इथेच थांबतोय. काय काय होतंय देशभरात ते आम्ही यथावकाश आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने पोहोचवणार आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. भगवे ठाकरे तिरंगा घेऊन आंदोलनात उतरतायत. आता हे आंदोलन आणखी किती आणि कसं तापेल हे येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकणार आहे. तेही आम्ही आपल्याला आवर्जून सांगणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ पाहिला असेल, तो आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला चुकू नका. कारण तिथूनच तुम्हाला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातल्या बिटवीन द लाईन्स घडणाऱ्या गोष्टी आणि घडामोडी अगदी थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्तपणे कळू शकतील. धन्यवाद.